तर असेलही, आहेही कदाचित. पण तो नेमका पुनर्जन्म काय, कशामुळे, मग त्यांचं प्रेम जर अधूर राहतं तर का राहतं, कशामुळे राहतं, आणि मग जर पूर्ण होणार असेल तर असं काय घडतं की ज्यामुळे ते पूर्ण होत आहे, तो हा सिनेमा आहे रोखवत. या सिनेमात अमर नावाचं माझं कॅरेक्टर आहे, जे एक कॅरेक्टर आहे. दुसरं एक कॅरेक्टर आहे ते त्याचं नाव मी सस्पेन्स ठेवतो, पण ही 2 कॅरेक्टर मी करतोय, वेगळी आहे. आणि अमर पुन्हा एकदा हे कॅरेक्टर करताना आतापर्यंत मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, अनेक वेगवेगळ्या धाटणीतले सिनेमे केले, झेंडा, मोरिया, रिंगा रिंगा, किंवा आता नुकता येऊन गेलेला रानटी असेल. तर आतापर्यंतची राकट, रावडी किंवा थोडंसं भाई टाईप किंवा रफ टफ अशी इमेज, तेव्हा मला पण खूप इच्छा असते की माझ्यातल्या कलाकारांना एक आवडटपणा असतो की मलाही एक थोडंसं रोमॅन्टिक हिरो करायचं आहे, मी करू शकतो यार, मी करू शकतो, असं माझी इच्छा. सो थँक्स टू अल्ट्रा आणि विक्रम प्रधान आमचे दिग्दर्शक, सगळेच या सगळ्यांनी तो विश्वास दाखवला आणि मी त्याप्रमाणे प्रयत्न केलेत की तसं काहीतरी कॅरेक्टर, तशी काहीतरी इमेज तयार करू शकेल. कोणाला काही प्रश्न असतील? दिग्दर्शनी मॅडम, येस, आपण टेलिव्हिजन क्षेत्रात एक कॉमेडी इमेज मध्ये आला, तर हा चित्रपट सिरियस करताना कसं काय वाटतं? मला वाटतं सिरियस कॉमेडी याच्यापेक्षा भूमिका काय आहे ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि हास्य जत्रेतलं काम आणि या सिनेमातलं काम हे कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे माध्यमच खूप वेगळी आहेत, त्याच्यामुळे माध्यमांप्रमाणे गरजेप्रमाणे ती भूमिका साकारणं आणि तशा पद्धतीचं सूर, एनर्जी लावून ते काम करणं हेच आय थिंक ऍक्टरचं काम आहे. तर मला असं वाटतं की हास्य जत्रेतल्या इमेज सारखं काहीतरी या सिनेमात आहे, हे खूप वेगळं आहे, रॅदर सिरियस काम आहे. दोन्हीकडे कुठेच असं कॉमेडी झोन नाहीये या सिनेमामध्ये, आणि त्यात 2 वेगवेगळी पात्र आहेत. तर मला वाटतं मजा येईल प्रेक्षकांना. भूमिका करताना काही तयारी करावी लागली? तयारी अर्थात प्रत्येक भूमिका करण्यासाठी तयारी करावीच लागते. एक होमवर्क ऍक्टरचा किंवा स्क्रिप्ट वरती काम असो किंवा जे काही सेट वरती गेल्यानंतर काही वर्किंग असो, तर ते सगळं ऑफकोर्स करावंच लागतं. आणि याच्यात विशेषतः 2 वेगवेगळ्या भूमिका कशा साकारता येतील याकडे जास्त कल होता की ती तफावत दिसणं गरजेचं होतं. सो त्यानुसार ज्या गोष्टी निडेड होत्या त्या केलेल्या आहेत काम करताना. संतोष फार सिनियर स्टार आहे, काही दडपण आलं का त्यांच्यावर? हो, सुरुवातीला आलं होतं, नाव ऐकलं तेव्हा दडपण आलं की रोमॅन्टिक हिरो म्हणून कसं काम करायचं. पण मला वाटतं ही इज 27 फॉर इटर्निटी, म्हणजे तो एजच होत नाही, त्याचं वय तेवढंच यंग आहे आणि त्याची एनर्जी एवढी फ्रेश असते सेटवरती की असं कुठेच वाटत नाही की तो एवढा मोठा स्टार आहे किंवा त्याचं सगळं स्टारडमचं बॅगेज तो बाजूला ठेवून तो काम करत असतो. आणि त्याने खूप कम्फर्टेबल केलं मला सेटवरती, किंवा मी कधी दडपणात दिसले तर तो रिलॅक्स करायचा की चिल चिल चिल, आपण निवांत करू, सीन काय टेन्शन घेऊ नकोस वगैरे. त्यामुळे इट वॉज अ प्लेझंट एक्सपिरियन्स वर्किंग विथ संतोष दादा. थँक्यू मॅडम. दिवाकर सर, तुम्ही जेव्हा एक संकल्पना कथेची ऐकली, तेव्हा प्रथम तुम्हाला ऐकवली गेली, त्यातून तुमच्या मनात चॅलेंजिंग